नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठा निर्णय. राज्य सरकारकडून बहिणींसाठी खुशखबर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा KYCची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि हा महत्त्वपूर्ण निर्णय ऑफिशियल पेजवरती देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हा आत्ताचा सगळ्यात मोठा निर्णय आहे. लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYCची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेच्या आणि सरकारी योजनांच्या महिलांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळेल. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर या ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. योजनेअंतर्गत KYC करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडलेल्या ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना KYC दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. अतिशय मोठा निर्णय आहे. त्याचबरोबर पहा, आज अखेर सुमारे 17 लाख लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन KYC दुरुस्त केलेली असून उर्वरित लाभार्थ्यांना देखील लवकरात लवकर दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. KYC दुरुस्त करण्याची शेवटची तारीख, अंतिम मुदत 31 मार्च आहे. 31 मार्च पूर्वी तुम्हाला KYC दुरुस्त करायची आहे. जर KYC दुरुस्तीच्या यादीत तुमचा नंबर असेल, तुमचा नाव असेल तरच तुम्हाला KYC दुरुस्त करता येणार आहे. हा देखील मुद्दा लक्षात घ्या. 17 लाख लाभार्थी महिलांनी KYC दुरुस्त करून या योजनेचा पुन्हा लाभ घेण्यासाठी त्या पात्र ठरलेल्या आहेत. आता उर्वरित महिलांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत राज्य सरकारकडून. KYC लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या 31 मार्च पूर्वी, जेणेकरून या योजनेचा सुरळीतपणे लाभ तुम्हाला इथून पुढे सुरू राहील.